हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी कशी बनवायची। तर ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी साधी व सोपी आहे व अतिशय कमी वेळात बनवून होणारी ही मेथीची रस्सा भाजी कशी बनवायची, चला तर मग आपण ते बघूया। तर त्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ निवडून व स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला ती कापून नाही, हाताने निवडून घ्यायची आहे। तर मी इथे सर्व भाजी अशा पद्धतीने निवडून घेतलेली आहे। आता आपण गॅस ऑन करून त्यावर एक कढई तापत ठेवूया। कढई चांगली तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे तेल व तेल तापल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत जिरे। तर जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यात आपल्याला घालायची आहे आपण धुवून घेतलेली मेथीची भाजी व त्याला चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। ही भाजी आपण अशीच वाफेवर 5 ते 10 मिनिट शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे भाजी व त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करून याला शिजवून घेणार आहोत। आता याला मिक्स करून आपण शिजू देऊया। भाजी शिजते तोपर्यंत आपण आपलं वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोड्याशा हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ व शेंगदाणे घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। सर्वप्रथम लसूण, त्यानंतर मिरच्या, शेंगदाणे, जिरे व मीठ आता आपण यात घालून घेणार आहोत। हे सर्व घालून आपल्याला मिक्सरला याला बारीक अशा पेस्टमध्ये वाटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाजी चांगली लागते। आता आपण भाजी शिजली की नाही चेक करूया। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम चांगल्या प्रकारे शिजली आहे। तर आता आपण हे वाटलेलं वाटण त्यामध्ये घालून घेऊ व त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात आपल्याला हवं तितकं पाणी घालून आपल्याला याला एक उकळी येऊन द्यायची आहे। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता। ही भाजी खायला अतिशय चांगली व झटपट बनवून तयार होणारी आहे। तर आता एक उकळी आलेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा व व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।